हा बोला की. अरे काय राकेश कोण फोन तुम्हाला नाही नाही आता फोन केलता मला, त्याला सांगितलं एका जागेवर घेऊन आणि तुम्हाला देऊन टाका पैसे म्हटलं. अरे असं नाही करणार राकेश 10 तारीख 8 तारखेची सर देते एक अर्ध्या तासात देते हो तुम्हाला. आता देणार मी मनीषला पण फोन केलोय. हॅलो IPL काय करणार IPLचं होऊ दे, थोडं महिन्यात चालू आहे बघ, थोडं प्लस होऊ दे, देतो मी सांगितलं की. ऐकून घे तसं नसते रे दादा. IPL मध्ये 70 मॅचेस आहेत, अजून 7 मॅचेस झाले, होऊ दे की एक 5-6 मॅचेस देतो ना. महिन्यात आहे. तुम्हाला चिठ्ठी पाठवतो दादा, किती महिन्यात आहे मला माझ्या माहिती आहे. चिठ्ठी पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपला बस. हॅलो ऐकून घे दादा, हे ऐकून घे की मला. हा बोला. माझं हे झालं रे, तुझं माझा व्यवहार झाला बरोबर आहे. मी तुझे सांगून जाणार आहे, मला वरती सांगून जाणार आहे का? मग वरती मी साहेबाला फोन करू काय? साहेब फोनवर बोलत नाही ना काय म्हणून. हॅलो एक काम कर, तू ये आणि भेट. मी विषय सोमवारी तेच म्हणतो ना, मी सोमवारी रात्री येणार आहे ना. हा मग या आणि विषय मंगळवारी सकाळी मी साहेबांना बोलतो, तुम्ही सांगा साहेबांना मी भेटायला येतो सकाळी मंगळवारी. ठीक आहे 100 हा चालते. बोला. हॅलो हा बोला की. राकेश काय फोन बंद केला, द्यायचं नाही काय नाही काय बरं नाही देतो की. माझ्याकडे पैसे 10,000 रुपये द्यायचे तुम्हाला. मला थोडं पैसे येऊ दे ना कस्टमरकडनं. कुठं नाही मी पण महिनेच आहे. देतो की 10,000. 14 नाही परत. 14 कसले? 13 मागचे. मागचे मी देतो तुम्हाला, ते माझ्या मी थोडं करून देतो. आणि आता 1,000 रुपये मागच्या द्यायचे राहिले माहिती आहे का? 2 आरती दिले. नाही मी दिले ते 2,000 तुम्हाला, ते परत सगळे 40 दिले. एक दिले नंतर एक देतो म्हणला. एक दिल्यानंतर हा बरोबर. हा बरोबर आहे. मग तुम्हाला 11,000 रुपये मी देतो. थांबा उद्या सकाळी माझ्याकडे नाही येत. हॅलो IPL काय करणार आहे? उद्या की रेपेज आहे, तिन्ही मॅच मध्ये मायनस आहे. बुक बघून जावा, लॅपटॉप बघून जावा. अरे राखी असं नसते बघ, झालं ते नाहीच काय मला. नाही देतो की मी नाही म्हटलं थोडी. तुम्हाला कधी ठेवले का? अरे मला पण द्यायचं. अरे त्याचा संबंध नाही रे बाबा, मला पण वरती द्यायला लागतात नाही असं काय करणार? द्यायला लागतंय बरोबर. मी सांगू साहेबाला फोन करून. नको थोडा दिवस थांबा ना, थोडा दिवस तर सांभाळा की. ऐकून घरी 6,000 रुपये द्यायला नाहीये मला. 6,000 रुपये फक्त द्यायला नाहीये. हॅलो केव्हा देणार ते देतो उद्या तुम्हाला. 11,000 रुपये देतो तुमचं. IPLचं थांबा थोडे दिवस. मी जाणार आहे उद्या बाहेर. मंगळवारी येणार आहे, मंगळवारी देतो. ठीक आहे हे उद्या सकाळी 11,000 लावून देतो. हॅलो हा. हॅलो हा राकेश कुठे आहे? पोलीस स्टेशनच्या दारात उभारले. जरा पुढे येते का? येतं झुलेलाल मार्केट पाशी तानाजीच्या दुकानाच्या इथे येत आहे. पाठवून देतो मनीषच्या हातातनं. किती देणार? 12 तुमच्या 2 आणि साहेबाच्या 10. हे भावा माझे 4 असतात, असं काय करायला लागेल? नाही 4 म्हणजे मॅचचे धरून देत होतो ना. मारू नका ना, धंदा अजून चालूच केलं नाहीये. हॅलो करून राकेश यायला मी एवढं सहकार्य करतो तुला भावा. नाही सहकार्य करताय बरोबर आहे. 3,000 त्यांना पण द्यायला लागणार ना. पेपरवाल्यानं म्हटलो ना 3,000 तुम्ही म्हटला ना, त्यांना पण द्यायला लागणार. काय झालं माहितीये काय? हॅलो साहेब आता मर्दा ते 15च्या वरनं मागणार. मी म्हटलं साहेब नाही म्हटलं तू 10 देणार आहे म्हटलं. मी बोलतो की भले साहेब आता असू दे, मला बोलवा की. मग तू ऐक रे मी काय सांगालोय. आता मला काय कर, फक्त माझ्या एवढ्या हे करता माझं. एक काम करा, पेपरवाल्यांना 3,000 देणार, तुम्हाला 3 देतो, साहेबाला 10 देतो. ठीक आहे ओके ठीक आहे. बघ ऐक की. हा बोला की. तुला लागले तर मी परत मदत करतो. मला आता मदत कसं झालंय माहित आहे? आता मी काल परवा गिराकांना भेटून आलोय. त्या गिराकांना सांगून आलोय रांडेच्यांना माझी जुनी बाकी 200 करून द्या रोजच्या रोज. नवीन माल रोखीनं घ्या. ओके झाले सगळं. मी आता उद्या जाणार आहे गोवाला 4 दिवस फॅमिली बरोबर. 23 तारीखला परत येणार आहे. 23 तारीख आमची काजूची शेती आहे गावाकडं. आणि लागवड वेगळी असते. ऊसाची लागवड, काजूची लागवड ही मे महिन्यात आम्हाला करावी लागते. माझ्या वडिलांनी काही 20,000 रुपये कमी पडले, 20 ते 25,000 रुपये. आता काय झाले या महिन्यात कुणाचंच अजून काहीच आलेलं नाही माझ्याकडे. मला फक्त 20,000ची गरज आहे भावा. तुला फार तर मी 25,000 देतो परत आल्यानंतर. खरं सांगू मी, मला भाईनं पैसे नाही पाठवले आता. हॅलो माझ्याकडे कर की काहीतरी भावा. ऐकून घ्या की, मला भाईनं पैसे नाही पाठवलं. म्हटलं होता मेवण्याच्या हातात सोन्याच्या हातातनं पाठवून देतो, रेपेंच्या आणि तुमचे. मला पाठवलं नाहीये. मी घरचं भाडं ठेवलंय बाजूला 12,000 रुपये काढून, त्यातलं तुम्हाला द्यालोय. मला नाही पाठवलं पैसे भाईनं. बरं एक मग 15 तरी करून दिले मला. 12,000 शिल्लक आहे, तेच म्हणाले 13 करून देतो. 1,000 रुपये पण बाहेरनं घ्या, माझ्या खिशात नाहीयेत खरंच पैसे. 12,000 बायकोकडनं परत घेतलो, भाडं दिलं होतं. 6,000 भाडं आहे, 2 महिन्याचं भाडं आहे. तानाच्या पांढऱ्या थांबतो पाठवून दिलं होतं. 13,000 पाठवून देतो. आणि दुसरी गोष्ट ऐका की,
मी 4 दिवस जाणार गोवाला फॅमिली बरोबर. 23 तारीखला येणार आहे. बर 23 तारीखला मी जाणार IPL बाहेर करायला. भाई वगैरे आम्ही बाहेर जाणार आहे. बर तर 23 तारीख पासून मनीष आणि माझा मेवना करणार आहे गुटख्याचा धंदा. त्याला पाठीमागे त्रास देऊ नका. जे काय असेल पैसे देणार तुम्हाला. ठीक आहे. फोनवर काय नको बोलायला. मनीष बरोबर मी बोलून घेतो. ओके मनीष बरोबर बोलून घ्या. आता यायला तुमच्याकडे बघा. ठीक आहे. ठीक आहे. हां. हॅलो. हां कुठे आहे? आता बाहेर आधीकडे ठेवतो. आणि त्यांनी कमी पाठवले जरा पैसे. टोटल 48 पाठवले. 18 एकाला द्यायला सांगितले, 30 तुम्हाला द्यायला सांगितले आणि 10 उद्या देणार म्हटले. भले फोन करा भाई ना तुम्ही. हॅलो. 30,000 तुमच्या पाठवले आणि 10 उद्या देतो म्हटले. भले कन्फर्म करा फोन करून. बरं उद्या दे 10. 30 आता ठेवतो, 10 उद्या देतो. हां ठीक आहे. हां ओके. हॅलो. हॅलो. हां काय आलं? मॅच चालू आहे. देतो की रात्री येऊन. मॅचवर आहे अजून. मॅच चालू आहे. आता कुठले आहे? पाकिस्तान प्रीमियर लीग मॅच चालू आहे ना. हॅलो. हॅलो. हां अरे मोबाईल ऑफिसर होता. ते नाव पत्रक बघायला तुमचा येत नाही. मोबाईल आज चालू केला ना. साहेबांना म्हटलं होतं की बंद ठेवा ते 15 दिवस. 15 दिवस बंद पाहिजे. हां बोला की. अरे मुकेश शेवडाने. हां पेट्रोल पंप जवळ गुरुनानक मार्केट. गुरुनानक पेट्रोल पंप आहे मागे जवळ. एक काम करा की. हॅलो. सोमवारी जरा जाऊया. ठीक आहे. मी कसं उद्या बाहेर आहे. सोमवारी इथंच आहे गांधीनगरमध्ये आहे. सुट्टी पण आहे. हां ओके. आणि विषय करके 10 तारखे आली बघ. हां सोमवारी करतो ना. सगळं देतो सोमवारी. हां ओके. कुठे राकेश? मी घरी आहे आता. भाईना फोन लावलो होतो. त्याला म्हटलं रेपे साहेबाचा फोन आला. पैशांचं काय केलंय तुम्ही? हॅलो. मग ते म्हटले आज निघणार आहे तिथनं पुण्यामधनं 6 वाजता. 9 वाजता इथं येणार आहे रात्री. आणि ते काय म्हणले, मी त्यांना म्हटलं 2 महिन्याचे आम्ही द्यायचे पैसे. तर ते म्हटले 1 महिन्याच्या आज देतो रात्री 9 वाजता येणार आहेत. त्यांच्या कोणतर घरचे ऍडमिट आहे ना दवाखान्यात. तर रात्री एक महिन्याच्या आज रात्री देतोय म्हटलंय. आणि 3 दिवसात दुसऱ्या महिन्याचं देतोय म्हटलंय. मी रात्री घेऊन येतो. भले बोलणार तर बोला. फोन करा तुम्ही. आहे नंबर तुमच्याकडे? तू आहेस मला विषय आपला. हां काय म्हटलं? तू आहेस मला विषय बोला. काय प्रॉब्लेम? मी आज रात्री 10 वाजता बरोबर तुम्हाला 1 महिन्याचे देतो. किती 37 द्यायचे ना बरोबर? तू कुठे आहे आता? मी घरीच आहे ना. घरी चाय प्यायला बसले. आता उठले. 5 मिनिटं भेटून जाईल मला. आलो येतो. हां हॅलो. हॅलो. हां बोला की. कुठं आहे? बाहेर गेलतो आता. तावड्याला पोहोचलोय. आलोय आता. बर्थडे किती एवढा? आणि ते दिवाळी पण सांग. याला बोलतोय मी. सगळं 2 दिवस थांबा. काल भरपूर मायनस आहे. 7.5 लाख रुपये मायनस आहे. उद्या व्याजानं काढणार आहे पैसे. खरं सांगतो. चेष्टा करत नाही. हॅलो. उद्या दे. काय प्रॉब्लेम? उद्या घेणार आहे एका माणसाकडनं. 2 दिवसात सगळं क्लिअर करतो तुमचं. बस 2 दिवस थांबा फक्त. ओके. आणि ऐकून घे ना. फॉर्म भरा की तुला अटक फॉर्म. 15 मिनिटात आलो. तावड्याला पोहोचलोय. उद्या सकाळी ये. ठीक आहे. उद्या सकाळी येतो. आणि काय माहिती आहे सागरचा म्हणून तो सागरची फक्त येताना सही घेऊन ये. ठीक आहे. ओके. हां ओके. हां उद्या सकाळी आठवण येईल मात्र. ओके. हां हां बोला की. कुठं आहे? घरी झोपलोय ना. बोला की. आता 7-8 दिवस अजिबात काय करायचं नाही. हां ते मगाशी उठलो मी. सागरला फोन केलो. त्याच्या फोनच लागणार झाले. म्हणून मी पण म्हटलं ते पण आलं. ते पण झालं सोडून दे. आणि गुटख्याचं पण गुटख्याचं पण पॅक कर कुठेतरी. नाही नव्हतं माझ्याकडे माल नव्हतं. 2 बॅगा होते. घेऊन टाकलो कस्टमरला. ऐकून घे बाबा. ऐकून घे. ऐकून नसू दे. तुझी जबाबदारी आहे. सगळं आहे. जरा सावधानमध्ये राहा. हां ठीक आहे. ओके. सावधानमध्ये राहा. आणि रूम मधनं मी काम टाकतो. हॅलो. अरे असं काय करायला? कसं करू मी आता गावडीच बोलतोय मर्दा. हां मग ते समजलं की कसं काय करायला. म्हणजे मी समजलो नाही ते काय म्हणतात. तुम्हाला सांगितलं होतं की 10 तारीखला देतो.
हॅलो. तू म्हटला तुझ्या त्या मुलीला पाठवून देतो म्हटला दुसऱ्या दिवशी. हा ते तुम्हाला 4,000 तुमचं देणार ना, सांगितलं होतं की. हॅलो. आता तू मलाच ओरडा लागलाय. नाही वरडा मला म्हणलं, मला काय माहिती तुम्ही घेतलं की नाही. मी आत्ता आलोय जस्ट बाहेरनं, गांधीनगरला पोहोचलोय. मागच्या महिन्याचे पैसे कसं करणार तू? नाही मागच्या नाही, धंदा माझा बंद आहे. भले येऊन बघा, सगळं चेक करून जावा माझं. नाही रे, पण पैसे घेतलेत ना साहेबांनी माझ्याकडे. नाही साहेबाला मी तुमच्या समोर येतो, फोन लावा की मी सांगतो की साहेबाला पैसे परत द्या, मी केलेच नाही काय धंदा. हॅलो. ठीक आहे, मग तू भेटायला ये साहेबांना. हा येतो की, मी आलोय आता गांधीनगरला. फक्त मला जीव द्या, जीवन आणि 1 तासाभरात येतो. ठीक आहे. ठीक आहे. हा. हॅलो. कुठे आहे? 2 मिनिटं. 2 मिनिटं हिशोब करायला दादा, येतो की मी. ते फोन लावलो सोन्याला, तुम्ही पण केलता ना त्याला, सोन्याला फोन. केलता. हा मी त्याला म्हटलं पैसे घेऊन या तिकडनं, माझ्याकडे नाहीये त्याला म्हटलं. आता दिलो आणि म्हटलं सागरकडे जावा, पैसे घेऊन या. आणि मी रेपे साहेबांना तुमच्या जुनं पैसे देणे लागते, त्यातनं 3,000 देतो म्हटलं त्यांना. आता फोन केलो त्याला. हॅलो. 10 मिनिटं थांबा, लास्ट 2 कस्टमर आहेत, हिशोब मिळवायचं चालू आहे. 3 दिवस सुट्ट्या आहेत ना आता. हॅलो. 3 दिवस आम्हाला पण बाहेर जायचं आहे, पण हिशोब मिळून सगळ्यांकडनं पैसे गोळा करतो ना जरा.